इलेक्ट्रिक शॉकमध्ये गमावले दोन्ही हात. इलेक्ट्रिक शॉकमध्ये गमावले दोन्ही हात. वाईट वेळपासून हिने कधीच सोडली नाही साथ. वाईट वेळपासून हिने कधीच सोडली नाही साथ. 7 वर्षाचं प्रेम आमचं, 7 वर्षाचं प्रेम आमचं, त्यात अनेक संकट आली. विठ्ठलाच्या कृपेने आम्ही सर्व संकटावर मात केली. अपंगत्व पाहून हिच्या घरच्यांनी नाकारलं, पण सर्वांच्या विरोधात जाऊन तिने प्रेम माझं स्वीकारलं. आजच्या या कलियुगात मी खरंच खूप नशीबवान आहे. घरचे नाही म्हणतात असे म्हणणाऱ्या मुलींसाठी सेजल एक उदाहरण आहे. प्रेमाच्या गोष्टी जगाच्या पाठीवर कुठं ऐकल्या जात नाहीत आणि कुठं बोलल्या जात नाही. भारतात अशी काही उदाहरणं आहेत. या प्रेमाच्या बंधनामुळे काही जोडपी शेकडो वर्षापासून अजरामर आहेत. खरं तर भारतामध्ये प्रेम म्हटलं की आपल्याला आठवतात लैला मजनूची नावं, शेहनाज, मुमताज किंवा बाजीराव मस्तानीचे नाव. अनेक नावे आठवतात. त्यांचे प्रेमाचे किस्से आजही अजरामर आहेत. परंतु अलीकडच्या काळात प्रेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. प्रेम ही अशी भावना आहे की जर ती जपली तर ती किती मनापासून जपावी. आणि प्रेमाला तर शेवट नसतोच, पण प्रेमात साथ देत असताना, प्रेमात साथ निभावताना हीच खरी प्रेमाची व्याख्या आहे. आताच्या या जगामध्ये असं पण प्रेम करणारं जोडपं आहे. त्यांची आज मी थोडक्यात ओळख करून देणार आहे. त्यांचं नाव आहे सेजल आणि पैलवान रोहन. त्यांची पूर्ण माहिती सांगण्या अगोदर काही गोष्टी आताच सांगते. रोहनला दोन्ही हात नाहीत, पण असं काही नाही की त्यांना सुरुवातीपासूनच हात नव्हते. आता काही दिवसापूर्वी एका अपघातामध्ये त्यांनी त्यांचे दोन्ही हात गमावले आहेत. रोहन आणि सेजलची काही ओळख नव्हती आणि आज ते विवाहबंधनात बांधले गेले आहेत. आणि खरंच सेजलने घेतलेला निर्णय आणि तिचं प्रेम आणि 7 वर्षाची प्रेम कहाणी आणि थेट 7 जन्मी निभावण्याचा निर्णय तिने घेतला आहे. मला यांची कहाणी आदर्शवत वाटते, म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. या दोघांमुळे लोकांचा प्रेमावरचा विश्वास वाढणार आहे. रोहन सुरुवातीला लहान असताना त्याच्या मामाकडे राहायचा. तेव्हा त्याच्या वडिलांचा अपघात झाला होता. तेव्हापासूनच घरची फायनान्शियल परिस्थिती त्याच्यावरच होती. तेव्हापासून तो त्याच्या मामाच्या तालमीत कुस्ती शिकायचा आणि मामाजवळच राहायचा. त्याचा मामा खूप मोठा पैलवान होता. त्याच्या मामाने त्याला अजून चांगली कुस्ती शिकण्यासाठी त्याला दुसऱ्या तालमीत पाठवले होते. त्याला कुस्ती चांगली येत असायची. तेव्हा कुस्तीच्या शेवटच्या काही दिवसात, तेव्हा जून चालू होता, तेव्हा त्याला इलेक्ट्रिक शॉक लागला. तेव्हा त्याला पूर्ण दोन्ही हात बर्न झाले होते. अर्ध शरीर एका साईडने. त्याला लगेच दवाखान्यात नेले. तेव्हा डॉक्टरने सांगितलं, हाताच्या पूर्ण शिरा तुटलेत, आता हात कट करायला लागतील. हा क्षण खूप भावनिक आहे. आपण सेजलची कशी ओळख झाली ते पाहू. रोहन म्हणतो, मी कॉलेजला असताना सेजल पण त्याच कॉलेजमध्ये शिकायची. तेव्हा आमची ओळख झालेली. तेव्हा त्याचा अपघात नव्हता झाला, चांगला होता, कुस्त्या खेळायचा. तो म्हणतो, जेव्हा अपघात झाला तेव्हा त्याच्याकडे 2च गोष्टी होत्या बाहेर पडण्यासाठी. एक म्हणजे प्रेमाची ताकद आणि दुसरी म्हणजे लाल माती आणि बजरंगबलीची सर्व कृपा आहे. डॉक्टर तर स्पष्टपणे म्हणाले, हा तर जगूच शकत नाही. काही आम्ही गॅरंटी देत नाही. लोकांना वाटत असेल त्याची आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे म्हणून तो इथपर्यंत आला, पण असं काही नाही. त्याचा जेव्हा अपघात झालेला तेव्हा त्याच्या मित्रांनी एक पोस्ट शेअर केलेली
असं असं पहिलवान आहे, त्याला बऱ्याच खर्च लागणार आहे. उपचारासाठी त्याने दोन्ही हात पूर्ण डॅमेज झालेत. साधारण 25 लाखाची मदत पाहिजे. त्यातील 20 लाख तर असेच बाहेरून लोकांनी दिलेले. कोणी 50, 10, 20 असे 1000, 2000 अशी मदत केलेली. त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने तो आता जिवंत आहे. दवाखान्यात असताना हाताचं ऑपरेशन केलं, हात कट केलेत, तेव्हा 4-5 दिवस तो ICUमध्ये ठेवला होता. व्हेंटिलेटरवर असताना त्याला ऑक्सिजन असूनसुद्धा त्याची लेवल 5% होती. तेव्हा त्याचे मामा त्याच्याजवळ होते. तेव्हा नर्सने सांगितलं, आता झालं, संपलं सगळं, तो गेला, आता नाही जगू शकणार. तेव्हा त्याचा मामा खूप रडायला लागला. ते सगळे बाकीचे सुद्धा धीर सोडून बसलेले. आता काय, हा वाचणार नाही म्हणून. पण चमत्कार झाला. त्याच्यावर आई वडील आणि देवाची आणि प्रेमाची साथ होती. आणि सेजल म्हणते, मी तर त्यांची कुस्ती पाहून प्रेमात पडले होते. कॉलेजमध्ये असतानाच ते खूप आवडत होते. बोलणं भेटणं तेव्हापासूनच होत असायचं आमचं. मला समजलं की त्यांचा अपघात झाला आहे तेव्हा मी लगेच त्याला भेटायला गेलेली. माझ्या मनात एकदा पण सोडायचा विचार आला नाही. फक्त त्यांना सोडायचं नाही, फक्त एकच विचार मनात डोक्यात होता. मला त्यांनी सांगितलं माझे दोन्ही हात कापावे लागतील. आणि तेव्हा मी त्यांना एकच सांगितलं, आपण आपलं प्रेम असंच पुढे चालू ठेवायचं आणि माझं प्रेम तुमच्यावर कायम राहणार आहे. हातावर काही नाही, काही होणार नाही. मला रोहन सारखा म्हणायचा, तुझा निर्णय आहे, शेवटी तुला राहायचं नसेल तर तू सांगू शकते. पण मी तिचा निर्णय बदलला नाही. रोहन म्हणतो, मी जेव्हा दवाखान्यात होतो तेव्हा मला माहीत होतं काहीही झालं तरी सेजल मला सोडणार नाही. मी सारखा म्हणायचो, सेजलला बोलवा, तिच्यासोबत बोलायचं आहे. जेव्हा आमचं बोलणं झालं तेव्हा कुठेतरी मनाला वेगळाच आनंद मिळाला. खरं आभार मानायचं झालं तर सेजलच्या वडिलांचं मानायचं आहेत. कारण त्यांची अशी मुलगी जन्माला घातली. त्यांनी सुद्धा थोडा विरोध केला आणि आमचं लग्न लावून दिलं. जेव्हा रोहनचा अपघात झाला नव्हता तेव्हा तो तालमीत असताना त्याला थोडाफार पैशाची गरज होती. तेव्हा त्याला सेजल मदत करायची, कारण तिची परिस्थिती थोडी चांगली होती. तो म्हणतो, मुलगा मुलीला पैसे देतो, पण आमचं उलटं होतं. सेजल मला पैसे द्यायची, मदत करायची. सेजलच्या प्रेमाने तो आता जिवंत आहे. जेव्हा लग्नासाठी घरी सांगितलं पण घरच्यांनी विरोध केला. पण मी माझ्या निर्णयावर ठाम होते. सेजलच्या आई वडिलांना खरं तर सलाम करावा वाटतोय. कारण मला सांगा, प्रेम करणं आपण बघतोय, पण सेजलने कशा प्रकारे असा जोडीदार निवडला. कारण तिच्या जाग्यावर अजून कोणी असतं तर दुसरा जोडीदार निवडला असता, तो सोडून दिला असता, कारण नंतरचं फ्युचर तिने बघितलं असतं. सेजल रोहनचं प्रेम प्रकरण चालू होतं आणि चालू असताना संकट ओढवलं, पण तरीसुद्धा तिने तिचा निर्णय बदलला नाही आणि त्याला या संकटातून बाहेर काढलं. आणि ते आता आयुष्यभर 7 जन्मी एकत्र राहणार आहेत.